उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढवण्यावरती एकमत. 10 मार्चच्या नंतर कधीही निवडणुकीच्या घोषणेची शक्यता. बारामती पोटनिवडणूक लढायची की नाही या संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर राज्यसभेसाठी पवारांचं नाव आलं तर कुणीही पुढे येईल असं वाटत नाही अशी देखील प्रतिक्रिया. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल सुप्रिया सुळे यांचा विश्वास. सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणूक लढण्याच्या विषयावरती सुळेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची निवड होणार. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक. ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही. तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आज विरोधकांचं आंदोलन नाही. एक दिवस सोडून विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आंदोलन करणार असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी महापौर रूपा राणी निकम यांच्याकडून माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेची घोषणा. 27 फेब्रुवारीपासून राबवली जाणार मोहीम. शहरामधील मुख्य रस्ते आणि फुटपाथ यांच्या स्वच्छतेबरोबरच अतिक्रमण देखील हटवलं जाणार. मागच्या 5 वर्षांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये राज्यामध्ये 394 नागरिकांचा मृत्यू झालाय. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. तर हल्ले थांबवण्यासाठी राज्यानं 150 बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याची देखील माहिती आहे. विधानसभेमध्ये रोजगार हमी योजनेवरून भाजपचे आमदार प्रशांत बंब हे चांगलेच आक्रमक झाले. रोजगार हमी योजनेचे पैसे मिळत नाहीत हे लज्जास्पद आहे. बंब यांचा सरकारला घरचा आहे. तर अधिवेशन संपायच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्या, बंब यांची मागणी. बीडमध्ये एका दिवसात 30 लाख झाडं लावल्याच्या अभियानामध्ये गैरव्यवहार. आमदार चेतन तुपे यांचा आरोप. झाडं लावण्यासाठी 42 कोटी रुपये खर्च केले असून हा घोटाळा झाल्याचा तुपेंचा आरोप आहे. बीडमध्ये 30 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट असताना 63 लाख झाडं लावली. मंत्री गणेश नाईक यांची आमदार चेतन तुपे यांच्या प्रश्नावरती माहिती. तर या प्रकरणाच्या चौकशीचं वनमंत्र्यांचं आश्वासन. शिवभोजन थाळीच्या योजनेसाठी 55 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर. शिवभोजन योजना पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. प्रलंबित देयकं आणि खर्चासाठी पुरवणी मागण्यांमध्ये निधी मंजूर. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपचं आता ठरलंय. भाजप राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता स्थापन करणार आहे. भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या वाट्याला. शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकांवरती बसावं लागेल. नाशिक महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती पदाचे उमेदवार मुकेश शहाणे यांची माघार. त्यामुळे भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड. धनगर विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळांमधल्या लुटीचं प्रकरण. राजे होळकर योजनेच्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये पोहोचण्याच्या सूचना. 4 जिल्ह्यामधल्या अधिकारी आणि कारकुनांना मुंबईमध्ये बोलावलं. 25 पेक्षा अधिक शाळांनी योजना कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचं अनुदान लाटलेलं आहे. कोणतंही वसतिगृह सुरू करण्याचे आदेश दिलेले नाहीत. मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया. गैरव्यवहार करणाऱ्या शाळांवरती कारवाई सुरू असल्याची अतुल सावेंची माहिती. तर कोणत्याही शाळांना पुन्हा एकदा परवानगी देणार नसल्याचं देखील अतुल सावेंनी स्पष्ट केलंय. एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याबाबत मुधोजीराजे भोसले पुन्हा एकदा आक्रमक झालेत. नकाशा पुन्हा एकदा समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिर तलावामध्ये मोठ्या प्रमाणावरती माशांचा मृत्यू झालाय आणि या घटनेची दखल घेत महापौर विनायक कौंड्याल आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तलावाची पाहणी केली आहे. मंदिर समितीच्या सदस्यांनी देखील यावेळेला उपस्थिती लावलेली होती. अधिकारी वेळेमध्ये न आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांना अधिकाऱ्याच्या खुर्चीचा ताबा घेतलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिश दांडेगावकर हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेकडो गाड्यांसह हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना.
रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. गेली अनेक वर्ष शेकापसोबत एकनिष्ठ असलेल्या अग्राव इथल्या शेकडो ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. धाराशिव जिल्हा परिषदेच्या अपक्ष सदस्या अर्चना जाधव यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरती आक्षेप. पराभूत भाजपच्या उमेदवार प्रियंका आष्टेंची आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. अर्चना जाधव यांचं सभासद सदस्यत्व हे रद्द करावं अशी आष्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांना दिलासा. त्यांच्या विरोधामधला कथित भ्रष्टाचाराचा गुन्हा 2 वर्षांच्या तपासानंतर बंद करण्यात आलाय. बोभाटे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात आरोप सिद्ध न झाल्यामुळे सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचा 4,248 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 490 कोटी रुपयांनी अर्थसंकल्पामध्ये वाढ. यंदा शालोपयोगी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद आहे. सोलापूरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांची सिनेस्टाईल गुंडागर्दी. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या झालेल्या वादामधून त्यांनी थेट चारचाकी गाडीच फोडली आहे. शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांची गाडी फोडतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सावंतवाडीमधल्या एका मदरशामध्ये 2 विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण. लाकडी दांड्यानं शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिक्षकाच्या विरोधात पालकांचा संताप. नागपूरच्या कामठीमधल्या मुख्य बाजारामध्ये 2 दुकानदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. अतिक्रमण काढण्यावरून अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांच्या समोरच हे दोन्ही दुकानदार आपापसामध्ये भिडले. कोल्हापूरमधल्या कागलचा सीमा तपासणी नाका मृत्यूचा सापळा बनतोय. चुकीच्या नियोजनामुळे दररोज अपघात होत आहेत. कंत्राटदार कंपनीने हात वर केलेत. पोलीस आणि आरटीओ विभागाचं देखील दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षभरामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, 15 जण जखमी झाले. रोह्यामध्ये मोटरसायकल हळू चालव असं सांगितल्याच्या रागामधून हाणामारी झाली आहे. पारंग खार गावामधली घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तरुणानं ग्रामस्थांवरती चाकून हल्ला केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या उपळामध्ये जुन्या वादामधून तरुणाला जीवे मारण्याची धमकी. घरासमोर येऊन शिवीगाळ करत हॉकी स्टिकनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुण्याच्या विमाननगर इथल्या स्पा सेंटर घटनेची सीआयडी चौकशी. स्पा सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकल्यानंतर इमारतीवरून उडी मारल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीच्या कुटुंबियांची पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. पुणे सातारा महामार्गावरती हॉटेल समोरून कारची काच फोडून कारमधली पर्स लंपास करण्यात आलेली आहे. खेड शिवापूर श्रीरामनगर इथली घटना आहे. रात्री 9:30 वाजताची ही घटना आहे. कारची मागची काच फोडून सीटवरती ठेवलेली पर्स घेऊन हे चोरटे पसार झाले. मुंबईमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून गुप्त माहितीच्या आधारे अवैध बांगलादेशींवरती कारवाई. वर्सोव्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. अवैध बांगलादेशी नागरिक यारी रोड भागामधील शकूरुला शहा बाबा दर्ग्यावरती येणार असल्याची माहिती होती. छापा टाकून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईला शेतकरी कंटाळला. हातामध्ये पेट्रोलचं कॅन घेऊन हा शेतकरी थेट भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये पोहोचला. 2017 पासून मोजणीचा घोळ सुरू आहे. आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अधिकारी आता सक्रिय झाले आहेत. धुळ्यामधल्या अवधान एमआयडीसी मधल्या गोदामामध्ये 65 लाख रुपयांचा अपहार. कंत्राटदाराने परस्पर विकल्या गोदामामधील अॅल्युमिनियमच्या शीट. फरार कंत्राटदाराच्या 28,66,000 रुपयांच्या मालमत्तेवरती जप्तीची कारवाई. मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये 12वीच्या परीक्षेला राज्यशास्त्राच्या पेपरला चॅट जीपीटीचा वापर करून मास कॉपी करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यामधल्या बोमनवार परीक्षा केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे. गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. नागपूरमध्ये 12वी रसायनशास्त्र पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपींनी मोबाईलमधला डेटा डिलीट केला. हा डेटा रिकव्हरीसाठी मोबाईल न्याय वैद्यकांकडे पाठवला जाणार आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिका आणखी कुणाकुणाला पाठवली हे तपासण्यासाठीचा हा डेटा आवश्यक आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक झाली आहे. तहवूर राणाचं कॅनडाचं नागरिकत्व रद्द होण्याची शक्यता आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी उद्या भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि यापूर्वी या निर्णयाची शक्यता होऊ शकते. तहवूर राणा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. गोंदिया जिल्ह्यामधील बाळ विक्रीच्या प्रकरण समोर आलं होतं. मुख्य आरोपी नितेश बाजपेयी याची डॉक्टरची डिग्री बोगस असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून हॉस्पिटलमधून महत्त्वाच्या फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या. रुग्णालयामधल्या स्टाफची देखील आता चौकशी होणार आहे.
सांगलीच्या कुपवाडमध्ये वाहनांमध्ये डांबून कत्तलीसाठी नेत असलेल्या गायींची सुटका. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून गाय तस्करांना पकडले. 5 जणांवरती गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 12 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून जनावरं नागपूरच्या दिशेनं नेली जात होती. 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बातमी नवी मुंबईमधली. नवी मुंबईच्या तळोजामधून 1 कोटी 2 लाख रुपयांचे अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. 2 जणांना अटक झाली आहे. अंमली पदार्थ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल. नाशिकच्या सटाण्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात जायखेडा पोलिसांची धडक कारवाई. तुंगण दिगर इथे 3 ट्रॅक्टरसह 12,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यामधील बस स्थानकाचा परिसर तसंच बसच्या प्रवासाच्या दरम्यान सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना अटक झाली आहे. 14 लाख रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आले. महिलांकडून चोरीचे आणखी 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. वाशिममध्ये अट्टल दुचाकी चोरटे 4 दुचाकींसह गुन्हे शाखा पोलिसांच्या ताब्यात. वाशिम शहरासह वाशिम ग्रामीण, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर इथून दुचाकी चोरत होते. तोंडगाव इथल्या आदर्श कांबळे, खामगाव जीन परिसरामधून श्रेयस पाचपिल्ले याला पोलिसांनी अटक केली आहे. बातमी आहे मुंबईतल्या मालाड या परिसरामधली. मालाडमध्ये परप्रांतीय फळ विक्रेत्याचा बेजबाबदारपणा समोर आलेला आहे. फळांवरती त्याने उंदीर मारण्याचं रॅटॉल नावाचं औषध मारलेलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. फळ विक्रेत्यावरती कारवाईची मागणी होती आहे. नागपूर जिल्ह्यामधील काटोल इथे कोरोना काळामध्ये उभारण्यात आलेलं आयसीयू सेंटर धूळ खात पडलंय. ग्रामीण तालुका रुग्णालयामध्ये आयसीयू केंद्र चालवण्याची यंत्रणा नाहीये. केंद्राचा वापर कसा करावा असा प्रशासनाच्या समोरचा प्रश्न आहे. 12वीच्या पेपरला जात असताना स्कूल बसनं दिलेल्या धडकेमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. विरुद्ध दिशेनं वेगानं येणाऱ्या स्कूल बसनं ही धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला. मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या दरम्यान उमेदवाराचा मृत्यू झालाय. 1600 मीटर धावण्याच्या चाचणीच्या वेळेला धाप लागल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झालाय. अक्षय मिसाळ असं या 30 वर्षाच्या उमेदवाराचं नाव आहे. तो मूळचा बुलढाणा इथला असल्याची माहिती आहे. बीडमध्ये देखील पोलीस भरतीच्या दरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झालाय. उमेदवाराला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयामध्ये नेण्याच्या पूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये अंबाझरी तलावामध्ये उडी घेत पोलीस हेड कॉन्स्टेबलनं आत्महत्या केली आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर असं त्यांचं नाव आहे. ते प्रतापनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. 2 महिन्यांपासून त्यांचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद असल्याची माहिती आहे. नागपूर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीमध्ये बुडून मृत्यू झालाय. खेळत असताना तोल गेल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये हा चिमुकला पडला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये संभाजीनगर जळगाव महामार्गावरती ट्रक चालकानं गाडीला अचानकपणे ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी ट्रकवरती जाऊन आदळली. या अपघातामध्ये दुचाकीवरच्या 2 जणांचा मृत्यू झालाय. पंढरपूरमध्ये एका हॉटेलला आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय. पहाटेच्या घटनेमध्ये तथास्तू फॅमिली हॉटेल हे जळून खाक झालंय. आगीमध्ये सुमारे 75 ते 80 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरामधल्या डम्पिंग यार्डला आग लागली. अग्निशमन विभागाकडून आगीवरती नियंत्रण. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगावमध्ये जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरामध्ये विशेष आरती. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी देखील यावेळेला उपस्थिती लावली होती. ठाण्यामध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरती गीतवीर विनायक कार्यक्रम 60व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्तानं पार पडतो आहे आणि स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिली जाते. सावरकर चरित्र गायक सतीश भिडे हे मांडणार आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाचा झुंजारपट देखील या कार्यक्रमामधून मांडला जाणार आहे. आजवर या कार्यक्रमाचे 3241 प्रयोग झालेले आहेत. जिजाऊ उद्यानाजवळच्या आचार्य अत्रे कट्टा इथे संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम असेल. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मनसेकडून 4 दिवस शिवाजी पार्क मैदानावरती विशेष पुस्तकांचं प्रदर्शन. मनसेकडून 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असं 4 दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एबीपी समूहाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची देखील विशेष अशी उपस्थिती राहणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरामध्ये साखरेचे हार कंगन तयार करायला सुरुवात झाली आहे.
धुळ्याच्या या हार आणि कंगनाला विशेष मागणी असते. शहरामध्ये 80 फूट रोडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती साखरेचे हार आणि कंगन बनवण्याचे कारखाने आहेत. सध्या या कारखान्यांमध्ये लगबग दिसते आहे. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये होणारा होळी उत्सव आगळा वेगळा असतो. रंगतदार उत्सवासाठी भोंगऱ्या बाजारपेठेमध्ये सजल्या. राजावाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी या उत्सवाला 1 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल असते. गावागावांमध्ये आदिवासी बांधव एकत्र येतात आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो. लहान विद्यार्थ्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी अशी श्रद्धांजली दिली आहे. शाळेच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रसंगाचं त्यांनी सादरीकरण केलं. एक शॉर्ट क्लिप दाखवत उपस्थितांना भावनिक करणारं सादरीकरण या चिमुकल्यांनी केलंय. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. शरद पवार यांना पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय. छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यामधल्या दुष्काळी आष्टीमध्ये द्राक्षांची यशस्वी शेती करण्यात आली आहे. शेततळ्यामधल्या पाण्यावरती आधारित सिंचन व्यवस्थेमुळे त्यांच्या द्राक्ष बागेला सध्या भरभराट आलेली दिसते आणि युरोपमधून देखील त्यांच्या द्राक्षांना मागणी आहे. अंगद जगताप यांनी ही माहिती दिली आहे. 1.5 एकराच्या क्षेत्रामधून सुमारे 25 टन द्राक्ष उत्पादनाची अपेक्षा आहे.